आता हे पुढचं प्रकरण येतं सविनय कायदेभंग. सविनय कायदेभंग जे आहे 2 टप्प्यात झालेलं आंदोलन आहे. 30 ते 31, 32 ते 33 2 टप्प्यात झालेले. ठीक आहे. आता हे आंदोलन बघण्याच्या अगोदर या आंदोलनामध्ये कोणते कोणते मुद्द्यावर काम करायचं. पहिले सविनय कायदेभंग चळवळीची कारणे. या आंदोलन सुरू होण्याच्या पाठीमागे कोणत्या कोणत्या घटना कारणीभूत होत्या हा पहिला मुद्दा आहे. दुसरा मुद्दा आहे सविनय कायदेभंग चळवळीचे स्वरूप. या आंदोलनाचे स्वरूप काय होते, मार्ग कुठला होता, उद्देश काय होते, सुरुवात कधी झाली, शेवट कधी झाला, हे मुद्दे. सविनय कायदेभंग चळवळीची वैशिष्ट्ये. मग ह्या आंदोलनाची सुरुवात कुठून होते, कशी होते, भारतामध्ये कोणते कोणते महत्त्वाचे ठिकाणी आंदोलनं झालेली, महाराष्ट्रात कोणत्या कोणत्या ठिकाणी महत्त्वाची आंदोलनं झालेली त्याबद्दलची माहिती. आणि हे आंदोलन स्थगित करण्याकरता शेवटी येतो गांधी आयर्विंग करार. या गांधी आयर्विंग कराराबद्दलची माहिती या प्रकरणात आपल्याला घ्यायची. तर 4 मुद्द्याभोवती काम करायचे. सुरुवातीलाच या ठिकाणी सविनय कायदेभंग म्हणजे काय आणि सविनय कायदेभंग या नावानंच आंदोलन सुरू का केलं, हे 2 प्रश्नाची उत्तरं आपल्याला घ्यायची. हे बघा, सविनय कायदे म्हणजे नम्रतेनं कायद्याचा भंग करणे, त्याला म्हणायचं सविनय कायदेभंग. नम्रतेनं कायद्याचा भंग करणे. आता कायद्याचा भंग करून काय होणार आहे, नम्रतेनंच काय करायचं. तर महात्मा गांधीजींचं मत काय होतं की इंग्रजांची राजवट जी आहे काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत ही सगळी राजवट कायद्यानुसार चालू आहे. इंग्रज सरकार कायदे करते आणि त्या कायद्याच्या अंमलबजावणी बाकीचे प्रशासन करते. आणि या ठिकाणी आपल्याला इंग्रजांची राजवट उखडून फेकायची असेल तर पहिले त्यांचे कायदे उखडून फेकणं गरजेचे. आणि त्यांचे कायदे जर आपण उखडून फेकू शकलो तर त्यांची राजवट आहे ती आपण उखडून फेकू शकतो. म्हणून कायद्याचा भंग करणारं आंदोलन त्यांनी सुरू करण्याचं घोषित केलं. दुसरा मुद्दा हा होता की आपण जर कायद्याचा भंग करायला सुरुवात केली तर आपण असे कायदे भंग करायच्या सुरुवातीला जे आपल्यावर अन्याय अत्याचार करतात. आणि अन्याय अत्याचार करणारे कायदे आपण जर मोडून काढले तर साहजिकच इंग्रज सरकार परत अशा प्रकारचे कायदे करण्याची शक्यता नाही. आणि अशा प्रकारचा अन्याय अत्याचारही मग पुढच्या कालखंडामध्ये भारतीयांवरती होणार नाही. आणि म्हणून मग अन्याय अत्याचार करणारे कायदे मोडून काढण्यासाठीचं आंदोलन होते. म्हणून त्याला नाव दिलं सविनय कायदेभंग. आता सविनय कायदेभंग चळवळ सुरू काय केली, असहकार परत आंदोलन सुरू का नाही केलं, तर महात्मा गांधीजींचं मत होतं त्याच मार्गाचा अवलंब करायला आपण जर सुरुवात केली तर पहिल्या आंदोलनाच्या शेवटी पोलिसांच्या लक्षात आलं होतं आंदोलन चिरडून कसं काढायचं. आता या ठिकाणी आपण त्याच मार्गाचा जर अवलंब केला तर सुरुवातीलाच पोलीस त्या मार्गाचा अवलंब करतील आणि आंदोलन सुरू होण्याच्या अगोदरच खतम करून टाकतील. आणि म्हणून महात्मा गांधी प्रत्येक वेळेस नवीन मार्गाचा अवलंब करतात. त्यांचं म्हणणं आहे की सरकारला ते आंदोलन दडपून काढण्यासाठी निदान 1-2 वर्ष लागली पाहिजेत. त्यावेळेस आपलं जे काम आहे ते काम आपल्याला पूर्ण करता येतं. म्हणून असहकार चळवळीच्या ऐवजी महात्मा गांधीजींनी सविनय कायदेभंग नावाचं आंदोलन हातात घेण्याचं जाहीर केलेलं आहे. ठीक आहे. तर हे झालं याच्याबद्दलची संकल्पना. आता पुढचा मुद्दा येतो आपला सविनय कायदेभंग चळवळीची कारणे. हे आंदोलन सुरू का करावं लागलं. या ठिकाणी पाठीमागं लोकांचा कसा या ठिकाणी दबाव निर्माण झाला आणि लोकांचा दबाव निर्माण होण्याकरता लोकांच्या मनात असंतोष निर्माण होण्याचे कारण काय काय होते. म्हणजे एक कारण आपल्याला समजून घ्यायचे. हे टोटल ह्या 8-9 महत्त्वाच्या घटना आहेत तेवढ्या आपल्याला समजून घ्यायच्या. ठीक आहे. सगळ्यात पहिली घटना आहे ती मुडीमन समिती 1924ची. आता या ठिकाणी हे लक्षात घेतलं पाहिजे, मुडीमन ही एक इंग्रज व्यक्ती होती. यांच्या अध्यक्षतेखाली कमिटी स्थापन केली होती. या कमिटीचा उद्देश होता 1919च्या कायद्यातील द्विदल शासन पद्धतीची समीक्षा करणे. आणि ही समिती कशासाठी नेमली होती तर स्वराज्य पार्टीनं पार्लमेंटवरती जो काही दबाव टाकला त्या दबावातून इंग्रज सरकारने या समितीची स्थापना केलेली. आणि या कमिटीनं या ठिकाणी रिपोर्ट दिला की प्रांतातील द्विदल शासन पद्धती व्यवहार्य नाही आहे, जगात कुठेही नाही आहे. आणि याच्यातून या ठिकाणी सरकारला किंवा जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचंच काम होते. त्यामुळं ही द्विदल शासन पद्धती रद्द करावी अशा प्रकारचा रिपोर्ट या मुडीमन समितीने दिला होता. आणि मुडीमन समितीचा रिपोर्ट या ठिकाणी अंमलात आणायला पाहिजेत, पण सरकारनं अंमलात आणायला या ठिकाणी वेळ लागू लागलेत. आणि यातून भारतीय लोकांच्या मनामध्ये हळूहळू असंतोष वाढत चालला. तर भारतीय लोकांच्या मनात जो काही असंतोष वाढत चालला या असंतोषाचं पहिलं कारण ही समिती होती किंवा या समितीचा रिपोर्ट होता जो इंग्रज सरकारनं अंमलात न आणणे त्यामुळं या ठिकाणी असंतोष निर्माण झाला होता. तर हे पहिलं कारण आहे. दुसरं कारण येतं सायमन कमिशन 1928ला आलेलं आहे. ठीक आहे. आता हे सायमन कमिशन कशासाठी होतं तर 1919चा जो काही मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा झाला या कायद्यामध्ये अनेक तरतुदी होत्या.
ठीक आहे. म्हणजे केंद्रीय कायदेमंडळ निर्माण करण्याची, त्यानंतर प्रांतात द्विदल शासन पद्धती लागू करण्याची, लंडनमध्ये हाय कमिशनर फॉर इंडियाची स्थापना करण्याची, त्यानंतर भारत मंडळातील सदस्यांचा पगार इंग्लंडच्या तिजोरीतून देण्याची, असे वेगवेगळ्या तरतुदी होत्या. या तरतुदीपैकी शेवटची एक तरतूद होती की या कायद्यामध्ये काळानुसार बदल करावे लागतील, काही नवीन तरतुदी टाकाव्या लागतील, अगोदरच्या काही तरतुदी रद्द कराव्या लागतील, काही तरतुदीमध्ये काळानुसार बदल या ठिकाणी चेंजेस करावा लागेल. आलं लक्षात? अशा प्रकारच्या या ठिकाणी एक तरतूद होती. आणि म्हणून या कायद्यात बदल करण्यासाठी दर 10 वर्षातून एकदा समीक्षा समिती स्थापन करावी आणि त्या समीक्षा समितीनं सांगितलं की कोणते कोणते कलम बदलायचे, त्यानुसार त्या कायद्यात बदल करावा. अशा प्रकारची तरतूद या ठिकाणी करण्यात आली होती. ठीक आहे. म्हणजे 1919च्या कायद्याची समीक्षा कधी केली जाणार होती? 1919च्या कायद्याची समीक्षा केली जाणार होती 1929ला, 10 वर्षानंतर. मग 1929च्या अगोदर म्हणजे 1928मध्ये ब्रिटिश पार्लमेंटच्या निवडणुका लागल्या होत्या आणि 28च्या अगोदर ज्या पक्षाचं सरकार होतं ते होतं हुजूर पार्टी. ठीक आहे. इंग्लंडमधला जर विचार केला आपण तर हुजूर पार्टी आणि मजूर पार्टी असे दोन पक्ष आहे. हुजूर पार्टी म्हणजेच कन्झर्वेटिव्ह पार्टी, मजूर पार्टी म्हणजे लेबर पार्टी. ठीक आहे. हुजूर पार्टी जी आहे ती भांडवलदाराची समर्थक पार्टी आहे, मजूर पार्टी जी आहे ती सामान्य लोकांची समर्थक पार्टी आहे. आणि हुजूर पार्टीचे समर्थक म्हणजे भांडवलदार वर्ग आहे आणि भांडवलदार वर्गाचं भारतात मोठ्या प्रमाणात भांडवल गुंतवणूक झालेली आहे, त्यामुळे ते भांडवलाच्या हिशोबानेच विचार करणार आहे, हेही लक्षात असलं पाहिजे. ते 1927मध्येच या ठिकाणी हुजूर पार्टीच्या लक्षात आलं होतं किंवा हुजूर पार्टीच्या विरोधात रिपोर्ट आले होते की 1928च्या इलेक्शनमध्ये हुजूर पार्टी परत निवडून येण्याची शक्यता नाही. मग आता भांडवलदार बिथरले, त्यांच्या लक्षात आलं की आपलं भारतातलं जे भांडवल आहे ते धोक्यात येण्याची शक्यता आहे. का धोक्यात येण्याची शक्यता आहे? कारण 1919च्या कायद्यात समीक्षा 1929ला होणार आहे. आणि मग मजूर पार्टी जर सत्तेत आला तर मजूर पार्टी भारतातलं आपलं भांडवल गोत्यात आणायचा प्रयत्न करेल. आणि म्हणून हुजूर पार्टीवर या भांडवलदारांनी 1927ला दबाव टाकायला सुरुवात केली की या ठिकाणी जी समीक्षा समिती 1929ला नेमला नाही ते आत्ताच नेमून टाका. कारण आपल्या समर्थक असलेल्या आपलं सदस्य आणि अध्यक्ष जे समर्थक आहे आपले, त्यांच्या नेतृत्वाखाली जर समिती असेल तर आपल्याला हव्या असलेल्या तरतुदी ते करेल. मग या ठिकाणी आपला पक्ष सत्तेमध्ये आला नाही तरी पुढं 10 वर्ष तरी त्यामध्ये बदल करण्याचा अधिकार नंतरच्या पक्षाला राहणार नाही. आणि म्हणून या ठिकाणी भांडवलदारांनी हुजूर पार्टीवर दबाव टाकून नोव्हेंबर 1927मध्येच 1919च्या मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायद्याची समीक्षा करण्यासाठी एक समीक्षा समिती स्थापन केली नोव्हेंबर 1927ला. या समितीचेच अध्यक्ष होते सर जॉन एल्सब्रुक सायमन. ठीक आहे. या व्यक्ती होत्या. यांच्या अध्यक्षतेखाली 7 सदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली होती. ठीक आहे. ही समिती नेमली होती नोव्हेंबर 1927ला. ही समिती भारतात आली या ठिकाणी फेब्रुवारी 1928मध्ये भारतात आलेली. आणि भारतामध्ये 28 ते 30च्या कालखंडामध्ये भारतातल्या वेगवेगळ्या प्रांतात गेली, वेगवेगळ्या प्रांतातल्या राजकीय पक्षांच्या मुलाखती घेतल्या, संस्थानिकांच्या मुलाखती घेतल्या, विविध जाती धर्माच्या संघटनांच्या प्रमुखांच्या मुलाखती घेतल्यात आणि त्या आधारे रिपोर्ट तयार केला. आणि तोच रिपोर्ट त्यांनी ब्रिटिश सरकारला सादर केला मे 1930ला. ठीक आहे. पण तोपर्यंत सरकार बदललं गेलं होतं. 28मध्ये सरकार बदललं गेलं, हुजूर पार्टी सत्तेतून बाहेर गेली, मजूर पार्टी सत्तेत आली. आणि मग मजूर पार्टीच्या समोर आता नवीन काही समिती स्थापन करण्याचा उद्देश राहिलाच नाही. मग आता त्यांच्या लक्षात आलं आहे की सायमन कमिशननं हुजूर पार्टीशी रिलेटेडच या ठिकाणी शिफारशी केल्या असल्या पाहिजेत. कदाचित भारतीय लोकांची नुसतं नाममात्र मुलाखती घेतल्या असल्या पाहिजेत, त्यांनी त्यांच्या मनानं शिफारशी केल्या असल्या पाहिजेत. म्हणून या ठिकाणी हा रिपोर्ट जसा तसा न स्वीकारता या रिपोर्टवरती पुनर्विचार करण्याकरता रॅम्से मॅकडोनाल्ड यांनी गोलमेज परिषदा बोलवल्या होत्या. मग 1930ला पहिली गोलमेज परिषद बोलवली नोव्हेंबर ते डिसेंबर महिन्यामध्ये. 1931ला सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यामध्ये दुसरी गोलमेज परिषद बोलवली आणि 1932ला नोव्हेंबर डिसेंबर महिन्यामध्ये तिसरी गोलमेज परिषद बोलवली. आणि या गोलमेज परिषदेमध्ये भारतातील राजकीय पक्षांचे प्रमुख, भारतातील संस्थानिकांचे प्रतिनिधी आणि ब्रिटिश पार्लमेंटचे खासदार यांचं जवळपास या ठिकाणी सदस्यांचं मिळून तयार झालेल्या गोलमेज परिषदेसमोर हा सायमन कमिशनचा रिपोर्ट सादर केला. आणि या सायमन कमिशनच्या रिपोर्टमधल्या कोणत्या तरतुदी मान्य त्या बाजूला घेण्यात आल्या,
कुठल्या तरतुदीबद्दल वाद आहे त्याबाबत वाद सोडवण्याकरता समित्या स्थापन केल्या. त्या समितीच्या रिपोर्टवरती पुढच्या गोलमेज परिषदेमध्ये चर्चा झाली आणि सगळ्यांना मान्य झालेल्या तरतुदी मग वेगळ्या काढण्यात आल्या. त्या तरतुदीचीच एक श्वेतपत्रिका जारी करण्यात आली. तिन्ही गोलमेज परिषदेमध्ये मान्य झालेल्या तरतुदीची श्वेतपत्रिका जाहीर झाली आणि या श्वेतपत्रिकेचेच रूपांतर नंतर या ठिकाणी 1935च्या कायद्यात झालं, ज्या कायद्याला आपण भारत सरकारचा कायदा किंवा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट असंही म्हणत असतो. तर अशा पद्धतीनं हा भारतातला सर्वात शेवटचा जो कायदा आहे त्या सायमन कमिशनच्या अहवालावरती आधारित आहे, गोलमेज परिषदेच्या निर्णयावरती आधारित आहे. आणि भारतीय 1935च्या कायद्याचा जो इम्पॅक्ट आहे भारतीय राज्यघटनेवर पडलेला आहे. भारतीय राज्यघटनेतील 40% तरतुदी ॲज इट इज 1935च्या कायद्यातून घेतलेल्या आहेत. म्हणून एक वेळेस प्रश्न होता की भारतीय राज्यघटनेवर सर्वाधिक प्रभाव कोणत्या कायद्याचा पडलेला आहे, ते 1935च्या कायद्याचा पडलेला आहे. तर या पद्धतीनं या सगळ्या घटना घडामोडी, तर अशा पद्धतीचं हे सायमन कमिशनचं काम राहिलेलं होतं. मग सायमन कमिशननं जो रिपोर्ट दिला त्या रिपोर्टमधली त्यांची पहिली तरतूद होती की भारताचं संघराज्य निर्माण करावं. ब्रिटिश प्रांत आणि संस्थानिक यांचं मिळून संघराज्य निर्माण करावं. संघराज्याची एक विषय वाटणी करावी, म्हणजे संघसूची, राज्यसूची, समवर्ती सूची. त्याच्यानंतर या दोघात जर वाद निर्माण झालेच केंद्र आणि राज्यामध्ये किंवा राज्यामध्ये, ते सोडवण्याकरता फेडरल कोर्ट असावा. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रांतातील द्विदल शासन पद्धती रद्द करावी आणि केंद्रातही द्विदल शासन पद्धती लागू करू नये अशा प्रकारची शिफारस केलेली होती. ठीक आहे. अल्पसंख्याकांना विशेष अधिकार असावेत. तर अशा प्रकारच्या वेगवेगळ्या तरतुदी या सायमन कमिशननं या ठिकाणी मांडताना दिसतात. तर अशा पद्धतीने हे सायमन कमिशन येतं असतं. ठीक आहे. आता या ठिकाणी पुढचा मुद्दा येतो नेहरू रिपोर्ट. पंडित मोतीलाल नेहरूंच्या अध्यक्षतेखाली तयार झाला, म्हणून त्याला नेहरू रिपोर्ट असं नाव पडलेलं आहे. आता नेहरू रिपोर्ट का मांडण्यात आला या पाठीमागच्या घटना समजून घ्यायच्या. हे बघा, सायमन कमिशन भारतात आलं आहे, पण या सायमन कमिशनमध्ये एकही भारतीय नव्हता. जेवढे 7 सदस्य होते 7ही सदस्य इंग्लंडमधलेच होते, इंग्रजच व्यक्ती होते. मग काँग्रेसची भावना ही होती की 1919च्या कायद्यातल्या त्रुटी शोधण्याकरता ही समिती आलेली. 1919च्या कायद्यातल्या त्रुटी भारतीय लोकांना जितकी माहिती आहे तितकी या इंग्रज लोकांना माहिती नाही. आणि म्हणून सायमन कमिशनला काँग्रेसनं विरोध दाखवायला सुरुवात केली. ज्या ठिकाणी सायमन कमिशन जाईल त्या ठिकाणी सायमन गो बॅकचे नारे द्यायला सुरुवात केली, काळे झेंडे दाखवायला सुरुवात केली. आणि या सायमन कमिशन समोर काँग्रेसनं कुठल्याही प्रकारची साक्षी दिलीच नाही. आणि अशा पद्धतीने विरोध प्रदर्शनं दिवसेंदिवस वाढतच चालले. मग सरकारच्या लक्षात आलं आहे की काँग्रेस जर सहकार्य करत नसेल तर आपल्याला अडचणी होऊ शकतात. आणि म्हणून तत्कालीन कालखंडातले जे भारत मंत्री होते लॉर्ड बर्कनहेड, या बर्कनहेडनं पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की आम्ही भारतीयांना या समितीत का घेतलं नाही. स्पष्टीकरण करताना सांगितलं की भारतात विविध जाती आहे, धर्म आहे, पंथ आहे, प्रांत आहे, भाषा आहे. नेमके कोणत्या जाती धर्माला आम्ही या ठिकाणी घ्यावं. बरं, एखादा भारतीय व्यक्ती जर आम्ही या समितीत घेतला तो कुठल्या तरी जातीचा, धर्माचा, पंथाचा, प्रांताचा, भाषिक असणार आहे. तो त्याच्या जातीच्याच साठी शिफारशी करेल, धर्मासाठीच्याच शिफारशी करेल, दुसऱ्या लोकांवरती अन्याय करेल तो. आणि अशा प्रकारचं वादावादी होऊ नये याकरता आम्ही कुठल्याही भारतीयाला समितीत घेतलं नाही. तर हे स्पष्टीकरण केलं भारत मंत्र्यांनी, बर्कनहेडनं केलं. पण बर्कनहेडचं स्पष्टीकरण काँग्रेसला पटलं नाही. काँग्रेसचं म्हणणं हे होतं की ह्या समीक्षा समितीमध्ये भारतातले इंग्रज तरी नियुक्त करायला पाहिजे होतं, कारण त्यांना माहिती या कायद्यात त्रुटी काय. तुम्ही सगळे इंग्लंडमधले लोक नियुक्त करताय, इंग्रज लोक नियुक्त करता, पण इंग्लंडमधलंच आहे जे पहिल्यांदाच भारताला भेटी देऊ लागलेत. मग या समितीतल्या सदस्यांना भारतच माहीत नसेल, या कायद्याच माहीत नसेल, तर याच्या त्या त्रुटी काय माहिती असणार आहे. म्हणून या ठिकाणी काँग्रेसनं सांगितलं कोणत्याही जाती धर्माचा व्यक्ती घ्या समितीमध्ये, पण भारतीय व्यक्ती घ्या, कारण त्याला या ठिकाणी या कायद्यातल्या त्रुटी जेवढ्या माहिती तेवढ्या कोणालाही माहिती नाही. मग आता बर्कनहेड भडकला. बर्कनहेडला वाटू लागलं की आपण या ठिकाणी स्पष्टीकरण करू लागलं, स्पष्टीकरण करून सुद्धा हे ऐकूनही लागले. म्हणून या ठिकाणी बर्कनहेडनं काँग्रेसला आव्हानच दिलं आणि सांगितलं की तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी या ठिकाणी मान्य होईल अशा प्रकारचा प्रस्ताव तयार करून दाखवू शकत असेल किंवा राज्यघटनेचा मसुदा तयार करून दाखवू शकत असेल तर तशा प्रकारचा मसुदा तयार करून दाखवाच. आणि अशा प्रकारचा मसुदा तयार करण्यात जर तुम्ही किंवा काँग्रेस जर यशस्वी ठरली, जी सर्व जाती धर्मांना मान्य होईल, तर आम्ही तुमचा मसुदा मान्य करू, प्रस्ताव मान्य करू आणि सायमन कमिशनचा रिपोर्ट बाजूला ठेवून देऊ. पण तोपर्यंत काँग्रेसनं सायमन कमिशनला विरोध करू नका.
मग ह्या आव्हानाचं या ठिकाणी काँग्रेसला दिलं आणि हेच आव्हान काँग्रेसनं स्वीकारलं. काँग्रेसनं काय केलं, भारतातल्या सगळ्या राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना पत्र पाठवलं आणि सांगितलं की इंग्रज सरकार आपल्यावर भरोसा ठेवत नाही, आपल्याला जमत नाही असं त्यांचं मत आहे. आता हेच त्यांचं भ्रम आपल्याला तोडायचा आणि यासाठी आपल्याला सगळ्यांनी एकत्रित येऊन या ठिकाणी राज्यघटनेचा मसुदा तयार करून दाखवायचा. आणि या पद्धतीनं मग भारतातले 29 राजकीय पक्षांचे प्रतिनिधी फेब्रुवारी 1928ला दिल्लीमध्ये एकत्रित आले. ठीक आहे. आणि या ठिकाणी या सर्वपक्षीय बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आला, राज्यघटनेचा मसुदा जोपर्यंत तयार होत नाही तोपर्यंत एकत्र राहायचं. त्याच्यानंतर पुढची बैठक 3 महिन्यानंतर ठरली, मे 1928ला. ही झाली मुंबईमध्ये. या सर्वपक्षीय बैठकीमध्ये निर्णय झाला की पंडित मोतीलाल नेहरूंच्या अध्यक्षतेखाली एक समीक्षा समिती स्थापन करण्यात आली, जी राज्यघटनेचा मसुदा तयार करण्याचं काम करेल. आणि यासाठी या समितीला पुढं 3 महिन्याचा अवकाश दिला. मग 3 महिन्यानंतर मग पुढची बैठक झाली ऑगस्ट 1928ला. ठीक आहे. आणि ही बैठक झाली लखनौला. आणि या लखनौच्या बैठकीमध्ये पंडित मोतीलाल नेहरूंच्या अध्यक्षतेखालच्या कमिटीनं रिपोर्ट सादर केला, अहवाल सादर केला. त्या अहवालालाच या अहवालाच्या समितीचे अध्यक्ष जे होते पंडित मोतीलाल नेहरू यांचं नाव देण्यात आलं, म्हणून त्याला नेहरू रिपोर्ट असं नाव देण्यात आलेलं आहे. तर पंडित मोतीलाल नेहरू या कमिटीचे अध्यक्ष होते आणि मग या ठिकाणी रिपोर्ट सादर झाला. ठीक आहे. या रिपोर्टमधली पहिली तरतूद काय होती, 1 वर्षाच्या आत भारताला स्वराज्य द्यावे, नसता संपूर्ण स्वराज्याची मागणी राहील. ठीक आहे. दुसरी तरतूद होती, ब्रिटिश प्रांत व संस्थानिक यांचे मिळून संघराज्य निर्माण करावे. तिसरी तरतूद होती, संघराज्याची विषय वाटणी करावी. चौथी तरतूद होती, संघीय न्यायालयाची स्थापना करावी. 5वी तरतूद, प्रांतातील द्वैध शासन पद्धती रद्द करावी आणि त्यामुळे ती आणखीन कुठेही लागू करू नये. त्यानंतरची तरतूद, भारत धर्मनिरपेक्ष असेल, इथं कोणत्याही धर्माला विशेष स्थान असणार नाही. त्याच्यानंतरची तरतूद, भारत धर्मनिरपेक्ष ठेवायचा असेल तर इंग्रज सरकारने 1909च्या कायद्यानुसार, मोर्लेमिंटो कायद्यानुसार मुस्लिमांना दिलेले स्वतंत्र मतदारसंघ रद्द करावेत, किंवा 1919च्या कायद्यानुसार शीख, जमीनदार, युरोपियन व्यापारी यांना दिलेले स्वतंत्र मतदारसंघ रद्द करावेत आणि त्याऐवजी या वर्गांसाठी राखीव मतदारसंघ द्यावेत. ठीक आहे. मग अशा प्रकारचा हा रिपोर्ट होता. आता राखीव मतदारसंघ आणि स्वतंत्र मतदारसंघामधला फरक लक्षात ठेवा. लक्षात हे बघा, राखीव मतदारसंघ आज पण आहे. स्वतंत्र मतदारसंघ इंग्रजांनी द्यायला सुरुवात केली होती. हे मतदारसंघाचे प्रकार आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये जो फरक आहे तो लक्षात घ्या. उमेदवार पहिला फरक आणि दुसरा फरक आहे मतदार. राखीव मतदारसंघ आज पण असतो, ओबीसीसाठी असतो बघा, महिलांसाठी असतो, ST साठी असतो, SC साठी असतो. मग समजून घ्यायचं, या ठिकाणी आता मुस्लिमांसाठी राखीव मतदारसंघ आहे, बरोबर आहे. मुस्लिमांसाठी जर असेल, औरंगाबाद समजून घ्यायचा मतदारसंघ आहे, हा मुस्लिमांसाठी देण्यात आलेला आहे. मग उमेदवार इथं मुस्लिमच राहणार आहेत. 10-12 जे लोक राहतील उभे ते मुस्लिमच राहतील राखीव मतदारसंघामध्ये. आणि यांना मतदार सर्व जाती धर्माचे करतात. मतदार कोण आहे, सर्व जाती धर्माचे लोक मतदार आहेत. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी भेदभाव होणार नाही. मुस्लिम जरी असले तर त्यांना माहिती आहे बाकीच्या जाती धर्माच्या लोकांचं हे आपल्याला मतदान पडणार आहे, म्हणून सगळ्या भागामध्ये ते समान प्रचार करतील, समान विकास करतील. ठीक आहे. कट्टरतावाद राहणार नव्हता. पण याऐवजी इंग्रजांनी काय केले, स्वतंत्र मतदारसंघ दिले. स्वतंत्र मतदारसंघामध्ये उमेदवार मुस्लिमच राहणार होता आणि मतदारसुद्धा मुस्लिमच राहणार होते. बाकीच्यांना मतदानाचा अधिकार राहत नसतो. त्यामुळे मुस्लिम उमेदवार जेवढे आहेत ते मुस्लिम बहुल भागामध्येच प्रचार करणारे, बाकीच्या भागाकडे प्रचाराला जाणार पण नाही आणि बाकीच्या भागाकडे विकासाकडे लक्षही देणार नाही. यातून मग हिंदू विरुद्ध मुस्लिम असा भेदभाव तयार होण्याची शक्यता आहे आणि हेच इंग्रजांना हवं आहे. म्हणून इंग्रजांनी स्वतंत्र मतदारसंघ देण्याच्या पद्धती सुरू केल्या होत्या 1909च्या कायद्यानुसार. मग ज्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं अरे ही चांगली पद्धती आहे, यातून हिंदू आणि मुस्लिमांमध्ये फूट पडते, म्हणून पुढे 1919च्या कायद्यानुसार शीख, जमीनदार, युरोपियन व्यापारी या 4 वर्गांना सुद्धा स्वतंत्र मतदारसंघ दिले. आणि पुढे 35च्या कायद्यानुसार महिला, कामगार, अँग्लो इंडियन, भांडवलदार आणि ख्रिश्चन यांनाही स्वतंत्र मतदारसंघ देऊन टाकलेत. तर अशा पद्धतीनं डिवाइड अँड रूल नीतीचा एक भाग म्हणजेच स्वतंत्र मतदारसंघ पद्धत होती. ठीक आहे. तर ही शिफारससुद्धा या ठिकाणी स्वतंत्र मतदारसंघाची रद्द करण्याची शिफारस नेहरू रिपोर्टनं केली होती. लक्षात
तर अशा पद्धतीनं हा नेहरू रिपोर्ट होता. मग आता या ठिकाणी नेहरू रिपोर्टमध्ये हेही लक्षात घेतलं पाहिजेत की याला मंजुरी मिळणं गरजेचं होतं. आणि याच कालखंडामध्ये बॅरिस्टर जिनाने मग 14 मुद्दे मांडले मार्च 1929ला. कारण हा नेहरू रिपोर्ट जर मंजूर झाला असता तर इंग्रज सरकारनं सांगितलं होतं की आम्ही सायमन कमिशनचा रिपोर्ट बाजूला ठेवू आणि तुमचा रिपोर्ट मान्य करू. पण आता इथं मंजुरी होणं गरजेचे. रिपोर्ट मांडल्यानंतर मग पुढं या ठिकाणी बॅरिस्टर जिनाने 14 मुद्दे मांडले. बॅरिस्टर जिना या कालखंडामध्ये मुस्लिम लीगमध्ये होते. त्यांनी सांगितलं हे 14 मुद्दे काँग्रेसने मंजूर करावे तरच आम्हाला हा रिपोर्ट मान्य होईल. नेहरू रिपोर्ट नसता आम्हाला नेहरू रिपोर्ट मान्य नाही. मग अशा पद्धतीनं या ठिकाणी बॅरिस्टर जिनाने घोषणा केली 14 मुद्द्याची. या 14 मुद्द्यामध्ये त्यांनी काय सांगितलं, नंबर 1ला की भारत धर्मनिरपेक्ष या ठिकाणी तुम्हाला ठेवायचा असेल तर ते ठेवा, परंतु या ठिकाणी 1909च्या कायद्यानुसार मुस्लिमांना दिलेले स्वतंत्र मतदारसंघ जे आहेत हे आम्हाला इंग्रजांनी दिलेले आहेत. त्यामुळे हे स्वतंत्र मतदारसंघ आम्ही रद्द होऊ देणार नाही. तुम्हाला राखीव मतदारसंघ द्यायचा असेल तर स्वतंत्रबरोबरच राखीव मतदारसंघही तुम्ही देऊ शकता. त्याच्यानंतर महत्त्वाची दुसरी तरतूद होती की संसद असू द्या किंवा विधिमंडळ असू द्या, इथं मुस्लिमांबाबत एखादं विधेयक मंजुरीसाठी येत असेल तर त्या विधेयकाला मुस्लिम सदस्यांच्या 3/4 सदस्यांची मंजुरी असली तरच तो मान्य करा, नसता तो मान्य करू नका. ठीक आहे. त्याच्यानंतर मुस्लिमांसाठी या ठिकाणी शिक्षणामध्ये सुद्धा राखीव जागा ठेवाव्यात. अशा वेगवेगळ्या त्या 14 तरतुदी होत्या. या 14 तरतुदींनाच म्हणायचं बॅरिस्टर जिनाचे 14 मुद्दे. आणि हेच मुद्दे त्यांनी काँग्रेससमोर मांडले मार्च 1929ला. आणि मांडताना सांगितलं आमचे 14 मुद्दे काँग्रेसने मान्य करावे, मग आम्ही सुद्धा नेहरू रिपोर्ट मान्य करू. पण आमचे 14 मुद्दे जर इंग्रज सरकारला मंजूर होत नसेल तर आम्हाला सुद्धा तुमचा नेहरू रिपोर्ट मान्य नाही. आम्ही स्वतंत्र मतदारसंघ कसंही सोडणार नाही. मग काँग्रेसने विचार केला त्यांच्या 14 मुद्द्यावर आणि लगेच लक्षात घेतलं की बघा तुमचे पहिलेच मुद्दे आम्हाला मंजूर नाही. स्वतंत्र मतदारसंघ सोडायला जर तुम्ही तयार नसेल तर भारत धर्मनिरपेक्ष राहणारच नाही. त्यामुळे स्वतंत्रऐवजी तुम्ही राखीव मतदारसंघ घ्या. तर मुस्लिम लीगनं नकार दिला आणि यातून काँग्रेसने सुद्धा त्यांच्या या मागण्या फेटाळल्या. या मागण्या फेटाळल्यानंतर मग साहजिकच इंग्रज सरकारनं सांगायला सुरुवात केली की बघा तुमच्यामध्ये एकमत होत नाही आहे, म्हणजे आम्ही अगोदर सांगितलं तुमच्यामध्ये एकमत होत नाही म्हणून. आणि म्हणून काँग्रेसला सुद्धा सायमन कमिशनचा अहवाल मान्य करावा लागताना दिसतो. तर अशा पद्धतीचं या घडामोडी. त्याच्यानंतर पुढची घडामोडी येते आयर्विनची घोषणा 31 ऑक्टोबर 1929ला केल्याचं दिसतंय. ठीक आहे. आता आयर्विन जो होता या कालखंडात भारताचा व्हाईसराय होता आणि आयर्विननं जे काही घोषणा केलेली त्या घोषणेला महत्त्वाचं स्थान आहे. आता आयर्विननं घोषणा काय केली होती ते लक्षात घेतलं पाहिजेत की भारताला स्वराज्य देणं इंग्रजांचं अंतिम ध्येय आहे, अशा प्रकारची घोषणा त्यांनी केली होती. आता ही घोषणा काय केली होती या पाठीमागचं आपण जायचं. नेहरू रिपोर्टमध्ये पहिली तरतूद होती 1 वर्षाच्या आत स्वराज्य द्या, नसता संपूर्ण स्वराज्याची मागणी राहील. ठीक आहे. ही यांच्यातली पहिली तरतूद होती. मग 1 वर्ष मुदत दिली म्हणजे हा रिपोर्ट कधी मांडला, ऑगस्ट 1928ला मांडला होता. 1 वर्षाची मुदत दिली म्हणजे ऑगस्ट 1929 पर्यंत मुदत दिली होती. बरोबर आहे. आणि ऑगस्ट 1929 पर्यंत इंग्रज सरकारने काही स्वराज्य दिलेच नाही. आणि म्हणून पहिल्या तरतूद सांगितलं होतं 1 वर्षाच्या स्वराज्य द्या, नसता संपूर्ण स्वराज्याची मागणी राहील. मग ऑगस्ट 1929 झाला आणि काँग्रेसच्या नेत्याने जागोजागीच्या भाषणामध्ये सांगायला सुरुवात केली की स्वराज्याची मागणी आपली आता मागं पडलेली आहे, आता इथून पुढं आपली मागणी संपूर्ण स्वराज्याची असणार आहे. त्यामुळे पुढं जे आंदोलन सुरू होईल ते संपूर्ण स्वराज्यासाठी असणार आहे. असा प्रकारचा प्रचार जसा वाढत चालला तसं इंग्रज सरकारच्या लक्षात आले अरे हे स्वराज्याच्या पुढं चालले जातं. म्हणून आयर्विननं घोषणा केली की भारताला स्वराज्य दिले जाईल, स्वराज्यापेक्षा जास्त काही मिळणार नाही आणि स्वराज्य हे अंतिम ध्येय असेल, अशा प्रकारची घोषणा केली. या घोषणेलाच म्हणायचं आयर्विनची घोषणा. म्हणजे इथं मग भारतीय लोकांच्या मनामध्ये आणखीन राग निर्माण झाला की हे स्वराज्य देण्याचं सांगताय पण कधी देणार ते सांगायला तयार नाही. 10-10, 20-20 वर्षे होऊ लागले की स्वराज्याचे त्यांनी तत्वता मंजुरी देतात. त्यामुळे साहजिकच भारतीय लोकांच्या मनात राग निर्माण झाला आणि हा रागच मग सविनय कायदेभंग चळवळीच्या रूपाने दिसून यायला सुरुवात झाला. तर हे एक कारण आहे. पुढचं कारण येतं आहे लाहोर अधिवेशन. ठीक आहे. डिसेंबर 1929ला 29-30 डिसेंबरला जे काही अधिवेशन झालं 29, 30 आणि 31 डिसेंबरला, तर हे लाहोरला झालेलं अधिवेशन आहे काँग्रेसचं. यालाच म्हणायचं लाहोर अधिवेशन. या अधिवेशनाचे अध्यक्ष आपल्याला माहिती पंडित जवाहरलाल नेहरू होते
आणि त्यांनीच या ठिकाणी मग ठराव मांडला संपूर्ण स्वराज्याचा, जो बहुमतानं संमत झाला आहे. आणि याच ठिकाणी मग पंडित नेहरूंनी सांगितलं आहे इथून पुढं आपलं प्रत्येक आंदोलन संपूर्ण स्वराज्यासाठी, संपूर्ण स्वराज्य म्हणजे स्वातंत्र्य, संपूर्ण स्वराज्यासाठी असेल अशा प्रकारची घोषणा केली. ठीक आहे. आता या ठिकाणी हे लक्षात घेतलं पाहिजे की स्वराज्यामध्ये आणि संपूर्ण स्वराज्यामध्ये काय फरक आहे. स्वराज्य आणि संपूर्ण स्वराज्य. संपूर्ण स्वराज्य म्हणजे स्वातंत्र्य, ठीक आहे, पण संपूर्ण स्वराज्य हा शब्द वापरला जायचा. आता याच्यातला फरक हा आहे की कोणत्याही देशाच्या कारभाराचे दोन भाग असतात, धोरणाचे दोन भाग असतात. ठीक आहे. कुठले कुठले? नंबर 1 अंतर्गत धोरण आणि नंबर 2 बहिर्गत धोरण. ठीक आहे. अंतर्गत धोरण जे आहे या अंतर्गत धोरणामध्ये देशाच्या भौगोलिक सीमेच्या अंतर्गत राहणाऱ्या लोकांबाबतचं धोरण असणार आहे. मग यामध्ये आपल्याला माहिती आहे रस्ते आहे, वीज आहे, पाणी आहे, शिक्षण आहे, आरोग्य आहे, कृषी आहे, उद्योग आहे, सेवा आहे, याबाबतचं धोरण आहे. आणि बहिर्गत धोरण म्हणजे काय? या ठिकाणी परराष्ट्र, संरक्षण, दळणवळण, चलन, वाहतूक याबाबतचं धोरण आहे. तर थोडक्यात कोणत्याही सरकारच्या देशासाठीची दोन धोरणं असतात, अंतर्गत आणि बहिर्गत. ठीक आहे. ही दोन्ही धोरणं आपल्याकडे असावीत, अंतर्गत धोरण पण बहिर्गत धोरण पण. याला म्हणायचं संपूर्ण स्वराज्य. म्हणजे आपणच ठरवावं, आपणच अंमलबजावणीत आणावं. संपूर्ण स्वराज्य म्हणजे स्वातंत्र्य. आणि अगोदरची मागणी स्वराज्याची होती. मग स्वराज्य म्हणजे काय? फक्त अंतर्गत कारभार करण्याचा अधिकार आपल्याकडे द्यावा, बहिर्गत कारभार करण्याचा अधिकार नको. आलं लक्षात? म्हणजे फक्त या दोन धोरणापैकी एकच धोरण आपल्याकडे द्यावं, त्याला म्हणायचं स्वराज्य. आणि दोन्ही धोरणं आपल्याकडे द्यावं म्हणजे संपूर्ण स्वराज्य म्हणजे स्वातंत्र्य. तर अशा पद्धतीनं हा यातला मूलभूत फरक लक्षात घ्या. मग आपण हेच बघत होतो. लाहोर अधिवेशनामध्ये मग संपूर्ण स्वराज्याचा ठराव पंडित नेहरूंनी मांडला. त्या ठिकाणी त्या ठरावाला उत्तर देतानाच पंडित नेहरूंनी सांगितलं इथून पुढं आपलं संपूर्ण स्वराज्यावरती टार्गेट असेल, ते त्याच्यावर भर असेल. कोणतंही आंदोलन पुढं सुरू होऊ द्या, या ठिकाणी संपूर्ण स्वराज्याची मागणी राहील. स्वराज्याची मागणी आता इथून पुढं आपण करणार नाही. आणि भारतीय लोकांच्या मनात संपूर्ण स्वराज्याचा विचार तयार व्हावा याकरता येणारा 26 जानेवारी 1930 हा दिवस प्रतिकात्मक स्वरूपामध्ये आपण स्वतंत्र झाला असं समजून स्वातंत्र्य दिन साजरा करावा, अशा प्रकारचं आवाहन पंडित जवाहरलाल नेहरूंनी केलं. आणि त्यानुसार मग पुढं या ठिकाणी प्रथम स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला 26 जानेवारी 1930ला. आता स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला म्हणजे नेमके काय केलं? तर लोकांनी भारताचे झेंडे तयार केले आणि आपापल्या घरावरती फडकवलेत आणि मोठ्या प्रमाणात साजरा झाला. काँग्रेसला जेवढ्या लोकांच्या प्रतिसादाची अपेक्षा होती त्याच्यापेक्षा जास्त प्रतिसाद या ठिकाणी या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं मिळताना दिसतोय. आणि म्हणून काँग्रेस वर्किंग कमिटीनं त्या दिवशी संध्याकाळी दिल्लीला बैठक बोलवली. या बैठकीमध्ये त्यांच्या लक्षात आलं लोक आता तयार झालेले आहेत, त्यामुळे लोक जर तयार असेल तर आपण एखादं आंदोलन हातात घ्यायला हरकत नाही. म्हणून काँग्रेस वर्किंग कमिटीनं महात्मा गांधीजींना आवाहन केलं की तुम्ही एखादं आंदोलन हातात घ्या. आणि मग महात्मा गांधीजींनी आता मनातल्या मनात विचार करायला सुरुवात केली की कोणत्या नावाचं आंदोलन सुरू करायचं आणि का आंदोलन सुरू करायचं. आणि यातूनच मग पुढं सविनय कायदेभंग चळवळ सुरू होताना दिसते. तर हे एक कारण आहे की लोकांची मानसिकता तयार करण्याचं काम या कारणातून होताना दिसते. मग पुढचा मुद्दा येतो महात्मा गांधीजींच्या 11 मागण्या. फेब्रुवारी 1930ला त्यांनी 11 मागण्या केल्या होत्या. आता या 11 मागण्या काय केल्या त्या पाठीमागचा उद्देश लक्षात ठेवा. हे बघा, महात्मा गांधीजींना आपल्याला माहिती आहे आंदोलन सुरू करायचं होतं. आंदोलन सुरू करण्यासाठी या ठिकाणी आंदोलनाची जबाबदारी आपल्यावर येऊ नये याच्यासाठी महात्मा गांधी काळजी घेतात. म्हणून इंग्रज सरकारकडे काही मागण्या करायच्या, अशा मागण्या करायच्या की ज्या मंजूर होणार नाही, जड मागण्या करायच्या. आणि मंजूर न झाल्यामुळं मग आपण आंदोलनासाठी मोकळे होणार होतो. म्हणजे जिम्मेदारी आपल्यावर राहणार नाही, ती इंग्रज सरकारवरती राहून जाईल. म्हणून या मागण्यांचं एक परिपत्रक या ठिकाणी महात्मा गांधीजींनी तयार केलं. या मागण्या होत्या 11 मागण्या. मग 11 मागण्यामध्ये पहिली मागणी होती शेतकऱ्यांवरती जो काही शेतसारा आकारला जातो तो 50% कमी करा. जिथे सरकार 1% कमी करायला तयार नाही तिथे 50% कमी करणार होती, अशातला भाग नाही. नंबर 2, या ठिकाणी लष्करावरती जो काही खर्च केला जातो तो 50% कमी करा. नंबर 3, विदेशातून येणाऱ्या मालावरती जाकाती वाढवा. नंबर 4, देशातून विदेशात जाणाऱ्या मालावरती जाकाती कमी करा. ठीक आहे. नंबर 5, मिठावरती जे काही कर आकारले ते आतापर्यंतच्या कोणत्याही सरकारनं आकारलेले नाही, या सरकारनं पहिल्यांदा आकारलेले, तेही रद्द करून टाका.
नंबर 6 देशातल्या उद्योगधंद्यांना संरक्षण द्या. तर अशा पद्धतीनं टोटल त्या 11 मागण्या होत्या. अशा प्रकारच्या 11 मागण्या फेब्रुवारीमध्ये इंग्रज सरकारला पाठवण्यात आल्या आणि सांगितलं 1 महिन्याच्या आत या 11 मागण्या मंजूर करा. ठीक आहे, 1 महिन्याची सरकारला मुदत देऊन टाकली. मग या मागण्या गेल्या आयर्विंगकडं. आयर्विंगच्या लक्षात आलं की काँग्रेस आक्रमक मूडमध्ये आंदोलन करण्याच्या तयारीत आहे, म्हणून समयसीमा दिली यांनी. आणि मागण्या बघितल्यानंतर लगेच लक्षात आलं या मागण्या मंजूर करण्यासारख्या नाही आहेत. आणि म्हणून मग आता त्यांनी एक पत्र महात्मा गांधीजींना पाठवलं आणि सांगितलं तुमच्या मागण्या मंजूर करण्यासारख्या नाहीत आणि तुमच्या मागण्या मंजूर न झाल्यामुळे तुम्ही जे काही करणार आहात तेही बरोबर नाही. आणि तशा प्रकारचं पत्र त्यांनी महात्मा गांधीजींना पाठवलं. महात्मा गांधीजी ते पत्र पोहोचताच या ठिकाणी मग त्यांच्या लक्षात आलं की आपल्या मागण्या फेटाळण्यात आल्यात. म्हणून त्याच्यानंतर एका गावामध्ये महात्मा गांधीजी भाषण करत असताना त्यांना ते पत्र पोहोचलं होतं. त्या पत्राचा संदर्भ देऊन त्यांनी भाषणाला सुरुवात केली की मी इंग्रज सरकारकडे 11 मागण्या केल्या होत्या, या प्रकारच्या मागण्या होत्या, पण या 11 मागण्या इंग्रज सरकारनं फेटाळलेल्या आहेत. आता आपल्या मागण्या मंजूर करण्यासाठी आपल्याला रस्त्यावर उतरण्याशिवाय इंग्रज सरकारनं दुसरा कोणताही मार्ग ठेवलेला नाही. मी भीक मागितली होती, माझ्या पदरामध्ये दगड टाकण्यात आलेली, धोंडी टाकण्यात आलेली, आणि आपली ही जर आपल्याला हे अशा पद्धतीनं नीच पद्धतीनं आपल्याला वागणूक मिळत असेल तर या ठिकाणी आता इंग्रज सरकारला रोडवर आणावं लागेल आणि यासाठी आपल्याला रस्त्यावर उतरावं लागेल. तर अशा प्रकारचं या ठिकाणी महात्मा गांधीजींनी लोकांना आंदोलनासाठी तयार राहण्याचं सांगितलेलं आहे. काँग्रेसच्या नेत्यांना सांगितलं की जागोजागी आपापल्या प्रांतात जा, आपापल्या प्रांतात जाऊन या ठिकाणी आंदोलनाची पार्श्वभूमी तयार करण्याचं काम करा. दुसऱ्या बाजूला सरदार वल्लभभाई पटेलनं या आंदोलनाची जनजागृती करण्याकरता भारतभरात दौरे आयोजित केलेले, यातून आंदोलनाची पार्श्वभूमी तयार होताना दिसते. तर दुसऱ्या बाजूला महात्मा गांधीजींनी दांडी यात्रा आयोजित करतात. ठीक आहे, आता ही दांडी यात्रा जी आहे या दांडी यात्रेबद्दल थोडक्यात लक्षात असू द्या. ही दांडी यात्रा आयोजित केली जाते गुजरातमध्ये. गुजरातमध्ये साबरमती आश्रमातून ही दांडी यात्रा आयोजित होत असते. ठीक आहे, आणि इथं 12 मार्चला ही दांडी यात्रा आयोजित केली जाते. 12 मार्च 1930ला. टोटल प्रतिनिधी जे होते 78 प्रतिनिधी होते. या 78 प्रतिनिधीपैकी महाराष्ट्रातले 13 प्रतिनिधी होते. 78 पैकी महिला ज्या होत्या 3 महिला होत्या. या 3 महिलापैकी एक होत्या सरोजिनी नायडू, दुसऱ्या होत्या हंसाबेन मेहता, दुसऱ्या होत्या मिठूबेन पेटीट आणि तिसऱ्या होत्या अवंतिकाबाई गोखले. ठीक आहे, अवंतिकाबाई गोखले ह्या महाराष्ट्रातल्या मुंबईतल्या होत्या, मुख्याध्यापिका होत्या. मुख्याध्यापिका पदाचा राजीनामा देऊन त्या या दांडी यात्रेत सहभागी झाल्या होत्या. तर दांडी यात्रा सुरुवात होते साबरमती आश्रमातून. ते दांडी नाव आहे, गुजरातमध्ये गाव एक, सुरत जिल्ह्यामध्ये. इथपर्यंत ही यात्रा आयोजित केली होती. हे अंतर जे होतं 385 किलोमीटर अंतर होते. आणि ही यात्रा मग ज्या ज्या गावातून जाऊ लागले त्या त्या गावातल्या लोकांसमोर एक छोटी खाणी भाषण करायचे. मग कोणत्या कोणत्या गावातून गेलेली? आनंद, जंबूसार, भडोज, सुरत, नवसारी आणि शेवटी दांडी. ठीक आहे, अशा प्रकारची ही यात्रेचा हा मार्ग होता. तर हे मार्ग हे लक्षात घेणं गरजेचे आहे. 12 मार्च 1930ला निघाली, दांडीला पोहोचली ती 5 एप्रिल 1930ला. ठीक आहे, आणि मग त्या दिवशी आराम केला दांडी यात्रेतल्या लोकांनी. आणि दुसऱ्या दिवशी मग मीठ उचलून शपथ घेतली की मिठावरती जो काही इंग्रज सरकारनं कर आकारला तो आतापर्यंत कोणत्याही सरकारनं आकारलेला नव्हता, मोगलांनीही आकारलेला नव्हता, इंग्रजांनी तो आकारलेला आहे. आणि मीठ हे नैसर्गिक पद्धतीने समुद्रापासून तयार होतं. त्यामुळे मिठावरती जो काही कर मी इथून पुढे शपथ घेतोय की आता इथून पुढे ते कर भरणार नाही. आणि सोबतच्या सहकाऱ्यांनी सुद्धा सहकाऱ्यांना ही शपथ देऊन टाकली. आणि दुसऱ्या बाजूनं भारतीय लोकांना आवाहन केलं की अशाच प्रकारचे अन्याय अत्याचार करणारे कायदे आपण मोडून काढावेत.
आणि आंदोलन सुरू होत असल्याची घोषणा करून टाकली। तर या पद्धतीनं दांडीला 6 एप्रिलला केलेल्या सत्याग्रहातून मग भारतभरात सत्याग्रहाचा आगडो मुसळताना दिसतो। लक्षात। तर या आंदोलनाची ही सुरुवात होते दांडी यात्रेपासून आणि त्याच्यानंतर मग दांडीला केलेल्या सत्याग्रहापासून आंदोलनाला सुरुवात झाल्याचं मान्य केलं जात असतं। ज्या ज्या गावातून महात्मा गांधीजींनी यात्रा नेली त्या त्या गावातल्या लोकांसमोर एक छोटीखानी भाषण करायचे की आपण आंदोलनात का उतरायचं आणि यातून मग हेच भाषण दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रातून पूर्ण भारतभरात प्रकाशित व्हायचं। वेगवेगळ्या प्रांतातल्या काँग्रेसच्या नेत्यांनी अगोदरच आंदोलनाची तयारी करून ठेवली। पूर्ण भारतभरामध्ये या आंदोलनाचा प्रचार करण्याचं काम सरदार वल्लभभाई पटेलने केले। तर महात्मा गांधीजींनी 78 प्रतिनिधींना घेऊन या ठिकाणी ही यात्रा आयोजित केलेली। 5 एप्रिलला यात्रा समाप्त झाली आणि 6 एप्रिलला मिठाचा सत्याग्रह बसून आंदोलनाला सुरुवात करून टाकली। अशा पद्धतीनं सविनय कायदेभंग चळवळीच्या आंदोलनाची ही वेगवेगळी कारणं आपल्याला लक्षात घेता आली पाहिजे। ठीक आहे। मित्रांनो, या ठिकाणी आता हे आंदोलन सुरू झालं। या आंदोलनाचे मूळ मुद्दे काय अगोदर ते लक्षात घ्यायचे आपल्याला। पहिला मुद्दा आपला लक्षात आलेला आहे की सविनय कायदेभंग चळवळीची कारणे। आता दुसरा मुद्दा लक्षात घ्यायचा आहे की सविनय कायदेभंग चळवळीचं स्वरूप कसं राहिलेले। ठीक आहे। म्हणजे उद्दिष्ट काय ठेवलं होतं, मार्ग कुठला पकडला गेला होता, आपल्याला ते बघावं लागणार आहे। तर त्याला म्हणायचं स्वरूप। ठीक आहे। आता स्वरूप लक्षात घेतलं पाहिजे। या चळवळीचं जे काही उद्दिष्ट होतं, हा उद्देश होता संपूर्ण स्वराज्य मिळविणे। आणि यासाठी जे काही मार्ग सांगितले होते ते 4-5 मार्ग सांगितले होते। त्यामध्ये पहिला मार्ग होता मिठाचा सत्याग्रह, दुसरा मार्ग होता जंगलचा सत्याग्रह, ठीक आहे, तिसरा होता शेतसारा बंदी, चौथा होता दारूबंदी आणि पाचवा होता परकीय मालाच्या होळ्या करणे। हे 5 मार्ग सांगितले होते। संपूर्ण स्वराज्य मिळवण्यासाठीचं आंदोलन होते आणि यासाठी मार्ग सांगितले ते 5 आणि सांगितलं की यापैकी जो मार्ग तुम्हाला जवळचा वाटेल त्या मार्गाचा आधार धरून आंदोलनात उतरायला पाहिजे। मग मिठाचा सत्याग्रह, किनारपट्टी भागामध्ये मीठ तयार केलं जातं, त्यामुळे किनारपट्टी भागातील लोक मिठाचा सत्याग्रहाचा अवलंब करून आंदोलनात उतरतील। जंगलचा सत्याग्रह, आदिवासी भागांचे पूर्ण उपजीविका जंगलावर आहे आणि इंग्रज सरकारनं खनिजासाठी, रेल्वेसाठी, रस्त्यासाठी या जंगलामध्ये हस्तक्षेप करायला सुरुवात केली आणि तिथल्या आदिवासींचा हक्क त्यांनी नाकारला आणि या विरोधामध्ये मग जंगलच्या सत्याग्रहाला सुरुवात केली, जेणेकरून आदिवासी लोकसुद्धा आंदोलनात सहभागी व्हावं, हा त्या पाठीमागचा उद्देश होता। शेतसारा बंदी, मेजॉरिटी भारतातला लोक जे आहेत ते शेती करणारे आहेत आणि या शेतकऱ्यांना सहभागी करून घेण्यासाठी त्यांना सांगितलं की शेतसारा 50% कमी करायला सांगितलं होतं, ते करायला तयार नाही। यानंतर मग या ठिकाणी आपण भरायचाच नाही, आता जो असेल तोही भरायचा नाही, तर शेतसारा बंदी करणे। हे बघा, शेतसारा भरणं कायदा आहे, शेतसारा न भरणं कायद्याचा भंग आहे, तर हे आपलं कायद्याचं भंग आंदोलन आहे। ठीक आहे। त्याच्यानंतर दारूबंदी, महात्मा गांधीजींचं मत होतं की घरातल्या समस्या मिटवल्या की मग देशाची समस्याकडं सगळ्या लोकांचं लक्ष लागेल, म्हणून दारूबंदीवरती त्यांनी भर दिलेलं कायम। त्याच्यानंतर परकीय मालाच्या होळ्या करणे, म्हणजे परकीय वस्तू विकणाऱ्या त्या दुकानदाराच्या दुकानातून माल घ्यायचा आणि त्यांच्या दुकानासमोर त्याच्या होळ्या करायच्या, जेणेकरून परकीय मालाबद्दल लोकांच्या मनात नकारात्मक भावना तयार होईल आणि स्वदेशी वस्तू लोक वापरण्यास तयार होतील। तर यासाठी हे वेगवेगळे मार्ग सांगितलेले। थोडक्यात मिठाचा सत्याग्रह किनारपट्टी भागातल्या लोकांसाठी होता, जंगलचा सत्याग्रह आदिवासी भागातल्या लोकांसाठी होता, शेतसारा बंदी हा सत्याग्रह या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी होता, दारूबंदी हा ग्रामीण भाग असू द्या, शहरी भाग असू द्या, आदिवासी असू द्या, सगळ्यांसाठी होता आणि परकीय मालाची होळ्या करणे हा खास करून शहरी भागातल्या लोकांसाठीचा कार्यक्रम होता। तर अशा पद्धतीनं सगळ्या लोकांना सहभागी करून घेण्याकरता सगळ्या लोकांशी संबंधित मुद्द्यांचा समावेश त्यांनी या ठिकाणी केला होता। आणि याच्यानंतर मग या आंदोलनाला जी सुरुवात होते, चळवळीला प्रारंभ,
मग चळवळीला प्रारंभ होतो 6 एप्रिलला, 6 एप्रिल 1930ला. कुठून सुरुवात होते तर आपल्याला माहिती दांडीपासून सुरुवात होते. आणि या चळवळीचा शेवट लक्षात ठेवा. शेवटची घटना आहे गांधी आयर्विन करार. हा करार येतो 5 मार्च 1931. ठीक आहे. तर या दरम्यान हे आंदोलनाचा टप्पा राहतोय. तर अशा पद्धतीने हे थोडक्यात स्वरूप आहे की आंदोलनाचं उद्दिष्ट काय होतं तर संपूर्ण स्वराज्य मिळवणं. यासाठी कोणत्या मार्गाचा अवलंब करण्याचं महात्मा गांधीजींनी घोषित केलं तर ते 5 मार्ग आहेत. आणि या प्रकरणी आंदोलन कधी सुरू झालं तर 6 एप्रिल 1930ला सुरू झालं आणि पहिला टप्पा खतम होत आहे गांधी आयर्विन करारानुसार 5 मार्च 1931ला. तर या दरम्यान हे आंदोलन झालेले जवळपास 11 महिने पहिल्या टप्प्यातलं आंदोलन आहे आणि पुढचं जवळपास 11-12 महिने. तर अशा पद्धतीनं ह्या आंदोलनाचे हे स्वरूप आपल्याला सांगता येईल. मग आता आपण पुढं बघणार आहोत या आंदोलनाची सुरुवात कशी कशी झाली, कोणत्या कोणत्या भागातले कोणते कोणते लोक सहभागी झालेत, महाराष्ट्रात, भारतात, हे सगळं बघायचं.